नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सही ट्रेड मराठी या चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की झिरोधा काइट हे जे ॲप्लिकेशन आहे याच्यामध्ये डिलिव्हरी ट्रेडिंग कशा पद्धतीने करायची असते। बेसिकली डिलिव्हरी ट्रेडिंग म्हणजे तुम्ही काय करता, कॅशमध्ये स्टॉक्स बाय करता आणि होल्ड करून ठेवता। तुम्हाला जोपर्यंत तुमचं टार्गेट मिळत नाही तोपर्यंत तुम्ही त्या दिवशी पण ते स्टॉक विकू शकता जर तुमचं टार्गेट अचीव झाला असेल तर। सो बेसिकली झिरोधा आपण इथे ओपन केलेला आहे। बाय द वे, अजून जर कोणी झिरोधामध्ये अकाउंट ओपन केलं नसेल तर लवकरात लवकर डिस्क्रिप्शनमधल्या लिंकचा वापर करून झिरोधामध्ये अकाउंट ओपन करा आणि करंट बेनिफिटचा अनुभव घ्या। सो आपल्याला इथे दिसत आहे की पोर्टफोलिओमध्ये बरेचसे स्टॉक आपल्याकडे अवेलेबल आहेत। आता डिलिव्हरी ट्रेडिंगला बेसिकली काय करायचं आहे, तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा दोन गोष्टी करायच्या आहेत। एक तर टेक्निकल ॲनालिसिस करायचं आहे आणि दुसरं म्हणजे फंडामेंटल ॲनालिसिस करायचं आहे। कारण डिलिव्हरी ट्रेडिंग करताना जो तुम्ही स्टॉक बाय करणार आहे तो स्टॉकबद्दल तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत। त्याचे फायनान्सबद्दल, त्याची हिस्ट्री, हे तुम्हाला फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये करायचं आहे। आणि टेक्निकल ॲनालिसिसमध्ये जे चार्ट्स लेवल आहेत, जे सपोर्ट रेजिस्टन्स आहेत, ते तुम्हाला सगळे व्यवस्थितपणे माहिती असले पाहिजेत। अदरवाईज तुम्ही कुठल्याही न्यूजच्या बेसिसवर किंवा मी सांगतोय म्हणून स्टॉक कधीच घेऊ नका। स्वतःचा ॲनालिसिस स्वतः करा। हे झाल्या दोन गोष्टी माहीत असल्यानंतर आपल्याला बाईंग कशी करायची, ट्रेडिंग ज्याला म्हणतो आपण, ती डिलिव्हरीमध्ये इंट्राडे सारखी नसते की सकाळी घ्या संध्याकाळी विका। फॉर एक्झाम्पल, इथे बरेचसेच स्टॉक आहेत जे माझ्या पोर्टफोलिओमध्ये आहेत। मला आता स्टॉक जर बाय करायचा असेल, एखादा पर्टिक्युलर स्टॉक मला बाय करायचा आहे, तर मी काय करणार की इन्फोसिसवर जाणार, मला बाय करायचं आहे, त्याचा पहिल्यांदा चार्ट बघणार। चार्ट बघताना तुम्ही डिलिव्हरी ट्रेडिंग जेव्हा करता तेव्हा तुम्ही पूर्णच्या पूर्ण कॅश पे करता। म्हणजे तुम्हाला 10 स्टॉक जर इन्फोसिसचे बाय करायचे आहेत तर त्या 10 स्टॉकची पूर्ण किंमत तुम्हाला द्यायला लागणार। इंट्राडे सारखं फक्त 20% मार्जिन इथे देता येत नाही। ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात घ्या। म्हणजे जर आत्ता करंट प्राइस जर इन्फोसिसची बघितली तर आपल्याला ती करंट प्राइस इथे बघायला मिळते साधारण 1340। तर 1340 रुपयाचे 10 स्टॉक तुम्हाला जर घ्यायचे आहेत, एक स्टॉकची प्राइस 1340 रुपये आहे, तर 10 स्टॉकची तुम्हाला 13,400 रुपये पे करायला लागणार। सो डिलिव्हरी ट्रेडिंगमध्ये तुम्हाला पूर्णच्या पूर्ण पैसे द्यायला लागतात, जेवढी क्वांटिटी तुम्ही बाय करणार आहात तेवढी। होल्ड तुम्ही कधी पण करू शकता। तुम्ही एक दिवस होल्ड करू शकता, त्या दिवशी बाय केला, तुम्हाला प्रॉफिट झालं, त्या दिवशी तुम्ही प्रॉफिट बुक करू शकता। तुम्ही दुसऱ्या दिवशीपर्यंत होल्ड करू शकता, तुम्ही 1 वर्षानं विकू शकता, तुम्ही 10 वर्षानं विकू शकता। सो हा तुम्हाला तुमच्या स्ट्रॅटेजीचा पार्ट आहे की तुम्ही किती दिवस स्टॉक ठेवणार आहे, तुमचं गोल काय आहे, तुमचं टार्गेट किती आहे, चार्ट लेवल काय आहेत, या सगळ्या गोष्टींवर हे डिलिव्हरीचं पूर्णपणे ट्रेडिंग डिपेंड असतं। सही झाली बेसिक गोष्ट। तर इन्फोसिसचं स्टॉक मला जर बाय करायचं तर मला चार्ट सगळ्यात पहिल्यांदा बघायचा आहे। चार्ट बघताना कुठल्याही डिलिव्हरी ट्रेडिंग करताना किंवा डिलिव्हरीमध्ये तुम्ही जर स्टॉक घेत असाल तर तुमचा गोल पहिल्यांदा लॉंग टर्मचा असला पाहिजे, किंवा स्विंग ट्रेडिंग ज्याला आपण म्हणतो की काही दिवसासाठी आपण स्टॉक घेतो, त्या पद्धतीने तुम्हाला चार्ट बघितला पाहिजे। तर चार्ट तुम्ही किती बघणार, तर सगळ्यात पहिल्यांदा 5 मिनिट 15 मिनिट हे अवॉइड करायचं। जर डिलिव्हरीसाठी स्टॉक घ्यायचा आहे तर 1 तासाच्या वरचा टाईम फ्रेम तुम्ही बघायचा आहे। मग तुम्ही 1 तास बघू शकता, 4 तास बघू शकता, किंवा इथं तुम्ही फॉर एक्झाम्पल 1 दिवसाचा पण चार्ट बघू शकता। सो तुम्हाला टाईम फ्रेम पहिला डिसाईड करायचं आहे। जसं की डिलिव्हरी ट्रेडिंगसाठी मी म्हटलं की 1 तासाच्या वरचा टाईम फ्रेम तुम्ही घ्यायचा आहे। तर 1 तासाच्या टाईम फ्रेममध्ये ज्या वेळेला तुम्हाला बाईंग इथे भेटेल तेव्हा तुम्हाला तो स्टॉक बाय करता येईल। आता डिलिव्हरी ट्रेडिंग जर तुम्ही करणार असाल तर तुम्हाला शॉर्टची पोझिशन घेता येत नाही। म्हणजे पूर्ण कॅश अँड कॅरी जर तुम्ही करणार असाल तर तुम्हाला शॉर्टची पोझिशन घेता येत नाही, कारण त्यासाठी तुम्हाला मग फ्युचर आणि ऑप्शन्सचा सहारा घ्यायला लागेल। म्हणजे फ्युचर्समध्ये तुम्ही डिलिव्हरी ट्रेडिंग करू शकता। कुठल्या स्टॉकचा फ्युचर जर तुम्हाला बाय करायचा तर त्यामध्ये तुम्ही बाईंगची पोझिशन पण घेऊ शकता आणि शॉर्टची पोझिशन पण घेऊ शकता आणि एक्सपायरीपर्यंत त्याला तुम्ही होल्ड करू शकता। सो ही गोष्ट आपल्या लक्षात असली पाहिजे। सो आपल्याला जर बाईंग करायचं आहे, सिम्पली मला इन्फोसिस बाईंग करायचं आहे, तर बायवर क्लिक करायचं आहे। बायवर क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही काय करणार, तर लॉंग टर्म सिलेक्ट करणार। कारण तुम्हाला डिलिव्हरी घ्यायची आहे प्रत्येक पर्टिक्युलर स्टॉकची, तर तुम्हाला इंट्राडे सिलेक्ट करून चालणार नाही, कारण इंट्राडेची पोझिशन्स 3:30 वाजता ऑटो स्क्वेअर ऑफ होते, 3:15 नंतर ऑटो स्क्वेअर ऑफ व्हायला चालू होते, त्यामुळे तो डिलिव्हरीमध्ये तुमच्या येत नाही स्टॉक। सो डिलिव्हरीमध्ये पहिल्यांदा सगळ्यात आपल्याला लॉंग टर्म सिलेक्ट करायचं आहे। लॉंग टर्म सिलेक्ट केल्यानंतर इथे जेवढी क्वांटिटी तुम्ही बाय करणार आहे तेवढी क्वांटिटी तुम्हाला एंटर करायची आहे। समजा 10 स्टॉक घ्यायचे आहेत, 100 स्टॉक घ्यायचे आहेत, 50 स्टॉक घ्यायचे आहेत, ते व्हॉटेवर तुमचं जे काही गोल आहे, तुमचे जे काही डीमॅट अकाउंटला तुम्ही पैसे भरलेत आणि तो स्टॉकमध्ये तुम्ही किती इन्व्हेस्टमेंट करणार त्याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड होतात। जर 10 स्टॉक मला घ्यायचे आहेत तर 10 इथे क्वांटिटी मला एंटर करायची आहे। इथे तुम्ही एक गोष्ट करू शकता, म्हणजे की प्राइस जर तुम्हाला निगोशिएट करायची आहे, जसं की इथे दिसतंय की 1339ची प्राइस आहे, ती जर तुम्हाला निगोशिएट करायची आहे
तर तुम्ही इथे लिमिट सिलेक्ट करता आणि जर मार्केट प्राईजला घ्यायची असेल तर मार्केट आपण सिलेक्ट करतो. तर मला इथे निगोशिएट करायचे प्राईस, तर मला 13.35 या प्राईजला स्टॉक बाय करायचा आहे. तर 13.35 मी इथे टाईप करणार आणि जोपर्यंत ही प्राईस जी करंट मार्केटची चालू आहे ती 13.35ला येणार नाही तोपर्यंत माझा हा स्टॉक बाय होणार नाही. आणि याच्यासाठी मला पैसे किती लागणार आहेत, तर इथे तुम्ही बघू शकता 13,350 रुपये मला पे करायचे आहेत. म्हणजे पूर्णच्या पूर्ण 10 क्वांटिटीचे पैसे मला पे करायचे आहेत. फरक मी काय सांगितला की इंट्राडे जर तुम्ही सिलेक्ट केलं तर हे पैसे तुम्हाला भरायला लागतात फक्त 2600 रुपये. इथे तुम्ही बघू शकता की 2670 10 क्वांटिटी बाय होते, पण ह्याची व्हॅलिडिटी 1 दिवसासाठी असते. हे तुम्ही डिलिव्हरीमध्ये घेऊ शकत नाही. म्हणून आपण लॉंग टर्म सिलेक्ट करतो आणि त्याप्रमाणे काय करतो, स्टॉक इथे बाय करतो. म्हणून आपल्याला हे डिलिव्हरी ट्रेडिंग करायचं आहे. डिलिव्हरीमध्ये आपण स्टॉक होल्ड करतो. तर स्वाईप टू बाय जर केला तर माझी ऑर्डर इथे प्लेस झालेली आपल्याला बघायला मिळेल आणि ती ऑर्डर जर तुम्ही इथे बघितली तर CNC म्हणजे कॅश अँड कॅरी लिमिटमध्ये आपण 1335 रुपयाला स्टॉक बाय करणार आहे. करंट प्राईस चालू आहे 1340 रुपये. ज्या वेळेला 1335 रुपये येईल त्यावेळी आपला स्टॉक बाय होऊन जाईल आणि आपल्या पोर्टफोलिओमध्ये तो दिसायला लागेल. पण बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की पोर्टफोलिओमध्ये स्टॉक आमचा दिसत नाही आहे, पोझिशनमध्ये दिसतोय. जो स्टॉक जर आजची तारीख आहे 6 जुलै, आज जो स्टॉक बाय केला असेल तर तुम्हाला तो आजच्या दिवशी पोझिशनमध्ये बघायला मिळेल. आता इथे माझी इंट्राडेची पोझिशन चालू आहे जिथे मला 80 रुपयाचा लॉस होतोय. सो नॉट अन बिग इशू. 3:30 पर्यंतचा वेळ आहे, आपण वाट बघू शकतो किंवा स्टॉप लॉस हिट करू शकतो. ज्या दिवशी तुम्ही बाय करणार त्या दिवशी तुम्हाला तो पोझिशनमध्ये दिसेल आणि दुसऱ्या दिवशी त्या स्टॉकवर T1 असं दिसेल आणि तो स्टॉक पुढे तुम्हाला दिसायला लागेल. T1 म्हणजे सेटलमेंट होईपर्यंत तुमचा तो स्टॉक T1 दिसतो आणि सेटलमेंट 3 दिवसानंतर कंप्लीट झाली. मोस्टली 2 दिवसानंतर कंप्लीट होते. ट्रेडिंग प्लस 1 डेची सेटलमेंट असते. एकदा कॉन्ट्रॅक्ट नोट तुमच्याकडे आली की तो तुमचा स्टॉक अशा पद्धतीने तुम्हाला क्वांटिटीमध्ये दिसायला लागतो. सो भरपूर लोकांचा हा प्रश्न असतो की T1 का दिसतंय, म्हणजे माझे स्टॉक आलेत का नाहीत. सो असं काही नाही आहे T1 दिसते म्हणजे स्टॉक तुमच्याकडे आले नाही आहेत. स्टॉक आलेले आहेत तुमच्याकडे, फक्त त्याला सेटलमेंट पूर्ण कंप्लीट म्हणजे प्रोसेस कंप्लीट व्हायला 1 ते 2 दिवस लागतात. सो अशा पद्धतीने तुम्ही तुमचे गोल डिसाईड करून ॲनालिसिस करून तुम्ही डिलिव्हरी ट्रेडिंग करू शकता. मग तो स्टॉक तुम्ही त्या दिवशी पण विकू शकता जर तुम्हाला चांगलं प्रॉफिट झाला असेल तर, किंवा मग तुम्ही तो दुसऱ्या दिवशी पण विकू शकता जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी प्रॉफिट होणार चांगला असेल असं ॲनालिसिस असेल तुमचा. किंवा तुम्हाला असं वाटतंय की 6 महिने मी तो स्टॉक होल्ड करू शकतो, 3 महिने होल्ड करू शकतो, 1 महिना होल्ड करू शकतो. तो अशा पद्धतीने तुम्ही तुमचा जो ॲनालिसिस आहे तो प्रॉपर करून डिलिव्हरीमध्ये पण ट्रेडिंग करू शकता. मोस्टली डिलिव्हरीमध्ये जे ट्रेडिंग करतात त्याला स्विंग ट्रेडिंग असं म्हणतात किंवा पोझिशनल ट्रेडिंग असं म्हणतात. म्हणजे काही आठवड्यांसाठी आणि काही 15 दिवसासाठी 20 दिवसासाठी जर तुम्ही जर हा स्टॉक घेणार असाल तर त्याला स्विंग म्हणजे एक स्विंग कॅप्चर करायची आणि तो आपल्याला प्रॉफिट कमवून देणार. पोझिशन म्हणजे मोस्टली पोझिशन कशी असते की फ्युचरमध्ये पोझिशन घेतात आणि एक्सपायरीपर्यंत लोक होल्ड करतात. सो हे ऑप्शन्स तुम्ही बघू शकता आणि त्याप्रमाणे तुमचं डिलिव्हरी ट्रेडिंग झिरोदामध्ये करू शकता. आय होप तुम्हाला पूर्ण व्हिडिओ व्यवस्थितपणे कळाला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे जे काही डाऊट्स असतील ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. धन्यवाद.